नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याकडे कायम राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं, पण त्यांच्या नावाला साजेसा कारभार किंवा वर्तणूक केली जाते का? राजर्षी शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांपैकी एक महत्त्वाचे लोकनेते. खरं तर ते राजे होते, पण ते राजवाडे आणि भौतिक सुखात रमणारे नव्हतेच, तर ते जनतेचे राजे होते. म्हणूनच त्यांनी पहिल्यापासून सुधारणेचा ध्यास घेतलेला होता. आज आपण विकासाच्या गप्पा करतो. त्यांचा पाया 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी घालून दिलेला होता आणि त्यांना दूरदृष्टी होती. त्यांनी जातीभेदाच्या भिंतींवरती हातोडा घातलेला होता. समाजातल्या तळागाळातील लोकांचा विकास व्हावा, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षणावरतीही भर दिला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली. ज्या आरक्षणाविषयी आपण बोलतो ते त्यांनी 100 वर्षांपूर्वी दिलेलं होतं. किंबहुना आरक्षण देणारे ते भारतातले पहिले राजे किंवा लोकनेते होते. एवढंच नाही तर शाहू मिलची स्थापना करून औद्योगिक क्रांती देखील त्यांनी केली. शिवाय शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, संस्कृतीला त्यांनी कायम पाठबळ दिलं. शाहू महाराजांचं नाव घेणारे खरंच तसं वागतात का? लोकशाही विशेषमध्ये याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण करणार आहोत चर्चा. आपण शाहूंचा वारसा जपतोय का? तर आपण शाहूंचा वारसा जपतोय का या विषयावरती अधिक चर्चा आपण आजच्या लोकशाही विशेषच्या माध्यमातून करणार आहोत. कारण शाहू, फुले, आंबेडकर अशी नावं ही नेहमी राजकारण्यांच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळत असतात. मात्र खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या कामाची हे राजकारणी मंडळी खरोखर लक्ष देऊन तसेच प्रकारे आपला राज्यकारभार चालवता का? शाहू महाराजांप्रमाणे सर्वांचा विचार त्या ठिकाणी केला जातो का? आपण खरं शाहू महाराजांचा वारसा जपतोय का? अशा अनेक प्रश्नांवरती आज चर्चा करावीशी वाटते. कारण फक्त राजकारणापुरती या नावांचा वापर केला जातो, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला कामगिरी करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र ती कामगिरी होत नसल्याचं देखील स्पष्टपणे आपल्याला दिसतं. आज नेमके शाहू महाराजांचे विचार काय होते? पुरोगामित्वाचा त्यांनी महाराष्ट्राला घालून दिलेला पायंडा नेमका कसा होता? याविषयी देखील आपण आज चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पाहूयात त्यांचं कार्य नेमकं कसं होतं ते. जातीभेदाच्या भिंती तोडून त्यांनी सलोखा राखला. अस्पृश्यतेचं उच्चाटन करण्यावरती त्यांनी भर दिला. देशातील सामाजिक आरक्षणाचे जनक म्हणून राजश्री शाहू महाराज यांची ओळख. तर 26 जुलै 1902 मागासवर्गीयांना संस्थानात नोकरीमध्ये त्यांनी आरक्षण दिलं, त्यामुळे त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. प्राथमिक शिक्षणावरती भर देणारा राजा ही देखील त्यांची ओळख. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना त्यांनी 100 वर्षांपूर्वी केली. अंधश्रद्धामुक्त समाज निर्मितीसाठी अखेरपर्यंत ते प्रयत्नशील राहिले. तर शाहू मिलची स्थापना करून औद्योगिक क्रांती देखील त्यांनी घडवली. शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, संस्कृतीला त्यांनी पाठबळ दिलं. तर आज अनेक मुद्दे ज्यावरती चर्चा करावीशी वाटते. खरं तर राजश्री शाहू महाराजांच्या कार्याला सलाम केला तितका कमी आणि सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ ही देखील त्यांची ओळख होती. तर करवीर भूमीला लाभलेलं अमूल्य रत्न म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. शाहू मिलच्या स्थापनेतून औद्योगिक क्रांती त्यांनी घडवली. तर धर्माच्या राजकारणाला तिलांजली देणारा राजा म्हणून त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती. आणि अस्पृश्यता पाळण्याला त्यांनी कायद्यानं प्रतिबंध घातलेला होता. तर आपण शाहूंचा वारसा जपतोय का याविषयी चर्चा करण्याआधी त्यांनी कुठला वारसा आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे पाहूयात. त्याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला सलाम. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ, करवीर भूमीला लाभलेलं अमूल्य रत्न, धर्माच्या राजकारणाला तिलांजली देणारा राजा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज करवीर भूमीला लाभलेलं अमूल्य रत्न, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ,
धर्माच्या राजकारणाला तिलांजली देत जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारं आदर्श नेतृत्व, बहुजन समाज उद्धारक, लोकराजा, आरक्षणाचे जनक. या राजाची 100 वर्षांपूर्वीची ध्येय धोरणं आजही महाराष्ट्राला एकसंघ आणि प्रगतीच्या वाटेवरून घेऊन जाणारी आहे. शाहू महाराजांचे भाषणं बघा, शाहू महाराजांची पत्र बघा, शाहू महाराजांचे लेख बघा, हे सगळ्या ह्याच्यामधून शाहू महाराजांनी समतेचा आणि सामाजिक सौंदर्याचा विचार दिला. आणि त्यामध्ये शाहू महाराजांनी नुसता दीनदलितांचा विचार केला नाही, तर धर्माधर्मामध्ये सुद्धा तेढ निर्माण होणे, जाती जातीमध्ये सुद्धा तेढ निर्माण होणे म्हणून शाहू महाराजांनी काम केलं. अस्पृश्यतेला विरोध करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने अशा सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्यानं प्रतिबंध केला. लोकराजा छत्रपती शाहूराजांनी या देशामधल्या अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या लोकांना जवळून पाहिलं. बेरड रामोशी समाज असेल किंवा दलित शूद्र समाज असेल, या समाजाच्या यातना समजावून घेतल्यामुळं इथल्या जातीयतेच्या विश्ववल्लीतून समाजाला मुक्त करण्यासाठी शाहू महाराजांनी कृतिशील पद्धतीने पुढाकार घेतला. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचं दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून त्यांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर जाती जमातींसाठी वसतिगृह स्थापन केली. आजही या वसतिगृहातून ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे सुरू आहे. तर देवापा धनगर सारख्या एखाद्या मल्लाला त्यांनी चांगल्या पद्धतीनं खुराक देऊन आणि त्याला हिंद केसरी करण्याच्या हिशोबानं त्यांना मदत केली. आणि त्या पद्धतीने एक धनगर समाजाचा दुर्लक्षित असणारा मल्ल त्याला सुद्धा पुढं आणण्याचं काम केलं. किंवा ज्यावेळी शाहू महाराज जंगलामध्ये शिकारला जायचे त्यावेळी मात्र ते निश्चितपणानं आपलं आणलेलं जे राजवाड्यातून अन्न आहे, जेवण आहे, ते त्या धनगर बांधवांना द्यायचे. आणि त्यांच्यातील जे नाचण्याची भाकरी आणि डांगर कांदा खाऊन ते घोंगड्यावरती बसून धनगर समाज हा आपलाच एक बांधव आहे अशा पद्धतीची भावना करून धनगर आणि मराठा हे वेगळे नसून हे एकच आहेत अशा पद्धतीची भावना असणारा हा राजा निश्चितपणानं धनगर समाजाला सुद्धा त्या लाईनमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. शिक्षणाबाबत मागासवर्गीय समाजाला अनास्था असल्यानं त्यांना शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेल अशी व्यवस्था करणारे देशातील पहिले आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी दिलं. शाहू महाराजांनी 1902लाच कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढला. हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा बहुजनांच्या नुसत्या अस्पृश्य समाज, तत्कालीन अस्पृश्य समाज, दीनदलित समाजासाठी नव्हता, तर बहुजनांचा मॅग्ना चार्ट आहे. बहुजनांच्या स्वातंत्र्याची, सामाजिक स्वातंत्र्याची ती सनद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, एवढं महत्त्व त्या जाहीरनाम्याला आहे. शेती, उद्योग, कला, क्रीडा, संस्कृतीला राजर्षी शाहू महाराजांनी नेहमीच पाठबळ दिलं. शाहू मिलची स्थापना करून औद्योगिक क्रांती घडवून आणली. त्यांनी जातीय सलोखा राखण्यासाठी केलेले कायदे, त्यामुळे कोल्हापूर संस्थानात आजही सामाजिक सलोखा कायम आहे. म्हणूनच आज केवळ राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची खरी गरज आहे. सतेज औंधकर, लोकशाही न्यूज, कोल्हापूर. तर आपण शाहूंचा वारसा जपतोय का याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, मराठी विभागाचे प्रमुख, थेट कोल्हापूरहून प्राध्यापक रणधीर शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार रणधीरजी. सध्या सुरू असलेलं राजकारण आपण पाहिलं तर जात पात धर्म याला पुन्हा एकदा ऊत आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. ज्या प्रकारची वागणूक कुठल्याही प्रकारच्या सरकारांकडून तळागाळातल्या लोकांना दिली जाते, त्यामुळे खरंच आपण शाहूंचा वारसा जपतोय का? शाहूंनी जे जे काय शिकवलं, जे जे विचार महाराष्ट्राला दिले, त्याचं पालन आता आपण करतोय? छत्रपती शाहू महाराजांच्या निधनाला हे स्मृती शताब्दी हे वर्ष आहे आणि या स्मृती शताब्दी निमित्तानं आपण पुन्हा एकदा भूतकाळाकडे, महाराष्ट्राच्या सामाजिक वारशाकडे नव्यानं पाहायला पाहिजे, त्याच्याबद्दल आत्मचिंतन करायला हवं. कारण ज्या अतिशय दृष्टेपणानं
अतिशय ललांभूत वाटावं अशा प्रकारच्या सामाजिक सुधारणेची पायाभूत उभारणी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये केली. हा. त्याचा एक फार वेगळा अशा प्रकारचा वस्तुपाठ आहे. भारतामध्ये असंख्य संस्थानं होऊन गेली, मात्र काही ठराविक राजांनीच, अपवादभूत राजांनीच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली. त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फार वरचा अग्रक्रम लागतो. पुढच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची धोरणं आणि ज्या पद्धतीची वाटचाल महाराष्ट्रानं केली, काही नवे बदल झाले, परंतु एका छोट्या संस्थानाचा राजा इतक्या सर्वांगीण आणि सखोलपणानं आणि भविष्याची दृष्टी ओळखून ज्या प्रकारची कामं आणि ज्या प्रकारची लिडरशिप या संस्थानामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी दिले. औद्योगिक धोरण असेल, सामाजिक समतेचा प्रश्न असेल, सांस्कृतिक जीवनाविषयीची धोरणं असतील किंवा माणूस म्हणून माणसाच्या अस्पृश्यधाराच्या चळवळीचं जे त्यांनी काम केलं, शिक्षणाविषयी जे काम केलं, पॅलेस थिएटर पासून नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य या सर्व क्षेत्रामध्ये भविष्यदृष्टी आणि दृष्टीपणानं शाहू महाराजांनी काम केलं. त्यांच्या कामापासून खूप मोठा धडा आपण घेतलेला नाही आणि खूप ढळलेलो देखील आहे. ज्या प्रकारच्या सामाजिक अस्मितांचे ध्रुवीकरण आजच्या काळामध्ये केले जात आहेत आणि 1902 साली सामाजिक समतेचा आरक्षणाचा जाहीरनामा राजर्षी शाहू महाराजांनी काढला. आपल्या उक्तीमधून आणि कृतीमधून आणि जाहीरनाम्यामधून देखील सामाजिक लोकशाही अवतरावी याचं एक स्वप्न शाहू महाराजांनी पाहिलं आणि कोल्हापूर सारख्या संस्थानामध्ये त्याचा एक भव्य प्रकल्प राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतो. तर एवढा मोठा प्रदीर्घ वारसा आपण खूप जोमानं, खूप वैभवानं पुढे घेऊन जाऊ शकलो अशी मला स्वतःला खंत वाटते. बरोबर आहे, आपण खंत व्यक्त करताय. मात्र रणधीर शिंदे, मला आपल्याला आणखी एक प्रश्न करावासा वाटतो की जे 100 वर्षापूर्वी त्यांना करायला जमलं ते 100 वर्षानंतर अजूनही का आपल्यामध्ये उतरलेलं नाहीये? म्हणजे त्याला फक्त राजकारणी जबाबदार आहेत की राज्यातली जनता देखील त्याला तेवढीच जबाबदार आहे? कारण कसं आहे, शाहू, फुले, आंबेडकर ही नावं तोंडी असतात प्रत्येकाच्या. बरोबर. विचारसरणीचं काय तुमच्या वागणुकीतून ते दिसतं का? शाहू महाराजांच्या समोर अनेक आणि असंख्य अडचणी होत्या. वस्तुतः ते ब्रिटिश कालखंडामधले राजे होते, पण तरी देखील या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन एक आधुनिक अशा प्रकारचा राज्य प्रकल्प त्यांनी आपल्या संस्थानामध्ये उभा केला. नंतरच्या काळामध्ये मात्र आणखी खूप, ज्या काळामध्ये मुक्तिदायी समाजासाठी सामाजिक ध्रुवीकरण होऊ नये म्हणून शाहू महाराजांनी जातीभेदाचं एक भव्य अशा प्रकारचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये उभं केलं. पण त्याच्यापासून भारतीय जनतेने आणि महाराष्ट्राने खूप काही शिकलेले असं आपल्याला दिसत नाही. राज्यकर्ते आणि लोकशाहीचं राजकारण आणि ज्या पद्धतीचं जयघोषांचं आणि अस्मिता आता रस्त्यावर झुंडीच्या स्वरूपामध्ये आली आणि ती खूप तुकड्या तुकड्या विकीर्ण स्वरूपामध्ये झालेली आपल्याला दिसते. 1960 नंतर ज्या पद्धतीचं यशवंतराव चव्हाणांनी देखील एक सहकाराचं, ग्रामीण जीवनाचं आणि आधुनिक महाराष्ट्राचं मॉडेल पाहिलं होतं, तर त्याच्यापासून देखील काही प्रमाणात आपण ढळलेलो आहोत. एक प्रकारची सामूहिक इच्छाशक्ती आणि राज्यकर्त्यांची देखील या प्रकारची धोरणात्मक दृष्टी आणि केवळ मतपेट्यांचं राजकारण म्हणून राजकीय पक्षांची वाटचाल आणि त्यांचे दबाव तंत्र आणि नियंत्रण तंत्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामाजिक जीवनामध्ये उभे राहिले. दुसऱ्या बाजूला नवभांडवली समाज व्यवस्थेमध्ये गरीब आणि श्रीमंती यातले भेद आणि सर्वहारा वर्गाविषयी राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारची धोरणं घ्यावी लागतात तशा प्रकारची खूप काळजीपूर्वक धोरणं घेतली जात आहे आणि त्याच्यापासून ते विड्रॉ देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतात आपल्याला. म्हणून आजही वाड्यांपासून, वस्त्यांपासून वंचितांचे, दलितांचे किंवा गरिबांचे प्रश्न, सामान्यांचे प्रश्न अजूनही फार कितपत आणि पडले आपल्याला दिसतात. पण मग रणधीरजी, मला आपल्याला विचारायचं आहे की सध्या राजकारण सुरू होतं ते थेटपणे आरक्षण या प्रश्नापासून. मग आरक्षण ते मराठा समाजाचं असू द्यात, ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण असू द्यात किंवा विविध धनगर समाजाचं आरक्षण असू द्या, आरक्षणाची मागणी होते. आरक्षणाच्या मागणीवरनं मतं मिळवली जातात, त्यांना आश्वासनं दिली जातात. मात्र ज्या प्रकारचं आरक्षण हे 100 वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना देता आलं ते आजच्या राजकारण्यांना का देता येत नाही? म्हणजे कायद्याच्या कचाट्यामध्ये अनेक गोष्टींची पूर्तता केली जात नाही आणि मग तशाच प्रकारे प्रलंबित राहतं आरक्षण आणि आरक्षणाच्या प्रश्नावरती अजूनही तोडगा किंवा त्यांचा आदर्श घेऊन आज मात्र त्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर तातडीनं का घेतला जात नाही? त्याचे बेनिफिट्स लोकांपर्यंत का पोहोचत नाही? आरक्षणाचा प्रश्न हा खूप गुंतागुंतीचा आणि जटिल आणि व्यामिश्र स्वरूपाचा बनलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी या प्रकारचं सामाजिक आरक्षणाचं धोरण स्वीकारलं त्याच्या आधी खूप
गुलामी सदृश्य दास्यत्वाखाली जगणारा हा सगळा समाज होता. विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्याला बहिष्कृत भारत अशा प्रकारची एक संज्ञा योजली होती आणि ते त्यांनी फार धाडसानं आणि खूप निर्भयपणानं शाहू महाराजांनी दिलं होतं. पण पुढच्या टप्प्यावरती ज्या प्रकारची भारतीय समाज व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, त्यातल्या अस्मितांचे प्रश्न असतील आणि इतका मोठा आरक्षणावरती दाब वेगवेगळ्या जनसमूहांचा आणि समाजाचा येऊ पाहतोय, तर त्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या प्रकारच्या कोर्टानं आदेश दिले त्या प्रकारचा आणि काही राजकीय पक्ष या प्रकारच्या लोकशाहीमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी आरक्षणाचा प्रश्न आणि तो प्रलंबित देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतो. त्याच्यामधल्या त्रुटी किंवा त्यातलं एक सामोपचारानं सर्वपक्षीय आणि सर्व प्रकारच्या लोकांच्या भावना आणि त्यांच्या गरजा आणि उद्दिष्ट लक्षात घेऊन आरक्षणाचा प्रश्न खूप नेमकेपणानं सोडवला जात नाही आपल्या व्यवस्थेत. बरं, आज घडीला त्यांचं नाव घेतलं जातं, मात्र त्यांच्या विचारदृष्टीचं काय, त्यांची जी दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीमध्ये त्यांना जे जे दिसलं ते आज घडताना दिसतंय, मात्र त्याचा परिणाम साधण्यामध्ये आपण का कमी पडतोय? या अनुषंगानं प्राध्यापक रणधीर शिंदे यांच्याबरोबर आपली बातचीत सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. करवीर भूमीला लाभलेलं अमूल्य असं रत्न म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज, मात्र त्यांचा वारसा आपण जपतोय का याविषयी अधिक चर्चा करतोय आपण शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे यांच्याबरोबर. रणधीरजी, औद्योगिक क्रांती आपल्याला त्या क्षणी घडली, मात्र आज ते होताना दिसून येत नाही. राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये अजूनही औद्योगिक क्रांती किंवा त्या भरभराटीला आलेले अनेक उद्योग एकमेकांच्या राज्यांमध्ये पळवण्याचा देखील मनसुबा आत्ता सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसतं. मग त्या अनुषंगानं आपल्याला काय वाटतं? प्राचार्य श्रीकांत सोनवणे देखील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत, मात्र आपल्यापासून सुरुवात करूयात. बोला. महाराजांच्या संबंध राजकीय धोरणामध्ये एक आधुनिक दृष्टिकोन होतं. युरोपामध्ये त्यांनी जो प्रवास केला आणि तिथल्या काही संस्थात्मक पातळीवर त्यांनी काम पाहिलं आणि त्याची एक रुजवात म्हणजे 100 वर्षापूर्वी राजश्री शाहू मिल त्यांनी उभारणी केली भव्य आणि ते अतिशय नमुनेदार पद्धतीची. त्याचबरोबर व्यापारी पेठांच्या निर्यातीसाठी देखील फार महत्वाचा प्रयत्न त्यांनी केला. जयसिंगपूर सारखी एक औद्योगिक वसाहत व्यापार पेठ त्यांनी निर्माण केली. एवढंच नव्हे तर बुदरगड आणि शाहूवाडी अशा डोंगराळ प्रदेशामध्ये कॉफी लागवडीचे प्रयोग देखील शाहू महाराजांच्या काळामध्ये झाले. मात्र आत्ताच्या काळामध्ये खूप बदल देखील झाले. नव्या औद्योगिक स्वरूपाचं धोरण आलं देखील, अनेक त्याचा विस्तार देखील काही महानगरांच्या पुरता झाला. ज्या पद्धतीनं छोट्या गावांपर्यंत तो पसरायला पाहिजे होता तसा तो औद्योगिकरणाचा विकास होताना दिसत नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, राज्य आणि राष्ट्र यांच्यामध्ये काही अंतस्थ संघर्ष, सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या राज्याचं औद्योगिक धोरण आणि त्यात फरक का पडतो, तर असा देखील एक सुप्त संघर्ष आपल्याला या धोरणामध्ये पाहायला मिळतो. बरोबर आहे, आणि संघर्षामध्येच कुठेतरी नुकसान होताना दिसतं. प्राचार्य श्रीकांत सोनवणेंसाठी पुढचा प्रश्न आहे. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून महर्षींकडे पाहिलं जातं, राजश्री शाहू महाराजांकडे पाहिलं जातं, मात्र आज तोच सामाजिक सलोखा राखण्यामध्ये आपल्याला यश येतंय का? भोंगे असतील, हनुमान चालीसा असेल, असे विविध राजकीय मुद्दे उपस्थित केले जातात, मात्र सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ आपण कधी बनवणार आहोत, कधी निर्माण करणार आहोत? राजश्री शाहू महाराजांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या संस्थानामध्ये सामाजिक लोकशाहीचा आधार बळकट करण्यासाठी काम केलं. त्यांनी दीनदुबळ्यांसाठी उद्योग काढता येईल का याचा विचार केला. आपल्या कांबळे नावाच्या एका रहिवाशाला, एका नागरिकाला त्यांनी हॉटेल काढून दिलं, स्वतः जायचे, चहा प्यायचे, किंवा एकंदरच समाजातल्या सगळ्या स्तरामधल्या लोकांना एक आत्मसन्मान मिळावा, लोकशाही अधिकार मिळावा, यासाठी त्यांची तळमळ चाललेली होती. आणि त्या तळमळीचा त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी जे कायदे केले त्या कायद्याचा आधार घेऊन आज आपण आधुनिक लोकशाही उपभोगतोय. आणि ही आधुनिक लोकशाही उपभोगताना काही अडचण सुद्धा आजच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. अजूनही आपण एखादी गोष्ट खरी खोटी ही समजण्यासाठी पुराणांचा आधार घेतो. लोकशाही जीवन मूल्य आपल्या अंगी असावेत हे आपण मानत नाही.
आपण बळजबरी करतो, बऱ्याच वेळा आपण अभ्यास न करताच प्रगटतो. अशा प्रकारे समाजातल्या कारभारी लोकांनी अज्ञानाने पुढे येणं आणि लोकशाही जीवनाची पायमल्ली करणे हे आपल्याला वारंवार दिसून येते. त्याच्यामध्ये बरोबर. हनुमान चालिसाचा गोष्ट असेल, भोंग्याची गोष्ट असेल, म्हणजे विकासापेक्षा आपण धर्मवाद आणि पाठीमागे घेऊन चाललेलं आहे आपलं राज्य, असं आपल्याला वाटतंय. तर हे जे समाज जीवन आहे, हे याचं जे अधिष्ठान आहे हे प्रगतीवर आधारलेलं असलं पाहिजे, असा विचार शाहू महाराजांनी मांडला. त्यासाठी शिक्षणाची दरवाजे सर्व स्तरातल्या लोकांना उपलब्ध करून दिली आणि त्याला आज 100 वर्ष झालेली आहेत. बरोबर. तर शाहू शिक्षण महाराजांच्या- तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवलं. श्रीकांत सोनवणेजी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. श्रीमंत कोकाटेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की एखादा राजा म्हटला तर राजाचं आयुष्य कसं असतं तर विलासित जगणं त्यांना आवडत असतं. सगळ्या सोयी सुख सुविधा अगदी पायाशी लोळण घालत असताना दिसतात. मात्र याच्या अगदी उलट राजश्री घरातून बाहेर पडले. त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांच्यासाठी काय काय करता येईल समाजोपयोगी कामं केली. यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. आजचे जे राजे आहेत त्यांनी शिकावं का? हॅलो, हा विशालजी. श्रीमंत कोकाटे, आपल्यासाठीच मी आपल्याला हा प्रश्न केलेला होता की विलासित आयुष्य न जगता समाजासाठी आयुष्य त्यांनी वेचलं. आजचे राजे आणि तेव्हाचे राजे फरक काय? राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे अत्यंत संवेदनशील मनाचे राजे होते आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या विचाराचं तंतोतंत पालन करणारे राजे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वावरती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता आणि त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. राजा हा राज्याचा धनी नसतो तर जनमानसाचा प्रतिनिधी असतो. राजेशाही लोककल्याणासाठी वापरणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांच्या जीवनचरित्रातून आज आपण काय शिकलं पाहिजे? आजच्या केवळ राजांनीच नव्हे तर जनतेने, लोकप्रतिनिधींनी. आज तर आपण लोकशाहीमध्ये आहोत, राजेशाही आज नाही. संसदीय शासन प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. संसदीय शासन प्रणालीतील नेत्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सत्ता ही उपभोगण्यासाठी नसते, सत्ता ही जनतेला लुटण्यासाठी नसते, सत्ता ही जनतेचं शोषण करण्यासाठी नसते, तर सत्ता ही जनतेचं कल्याण करण्यासाठी असते. हे आताच्या लोकशाहीतील राजांनी समजून घेतलं पाहिजे. कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तर लोकशाही नव्हती ना. त्यांना काय त्यावेळेचं मताचं राजकारण नसताना देखील त्यांनी आरक्षणाचा पाया घातला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्यांच्या शालेय शिक्षणावरचं बजेट किती होतं माहिती आहे आपल्याला? शालेय शिक्षणावरती एकूण 23.5% राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खर्च केला. आज आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो. आज शालेय शिक्षणावरचा खर्च किती आहे? 3%. शाहू महाराजांच्या शालेय शिक्षणावरचा खर्च किती होता? 23.5%. आणि तो पैसा आणला कुठून शाहू महाराजांनी? तर 80% रक्कम दरबार खजिन्यातून आणि 20% रक्कम मंदिरातून. मंदिरातला पैसा शिक्षणासाठी वापरणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आज लोकशाहीतले राजे गेली 20 वर्ष झालं विनाअनुदानित शाळेवर शिक्षक काम करतात. रिटायरमेंटला आलेत काय काय शिक्षक, अजून वेतन नाही. विनाअनुदानित धोरण, शिक्षकांना पगार नसणं. मग शाहू महाराजांचं आपण नाव घेतो, फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणतो. शाहू महाराजांनी शालेय शिक्षणावरती 23.5% खर्च केला होता. बरोबर. गंगाराम कांबळे यांना हॉटेल टाकून दिलं. त्या हॉटेलला प्रतिष्ठा मिळावी आणि अर्थप्राप्ती व्हावी यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊन स्वतः चहा पिले. जातीभेद मोडणारे राजे होते. बरोबर बरोबर. श्रीमंत कोकाटेजी, त्याच अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की आजकालचे जे राजकारणी आहेत ते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात आणि त्यावरती मतं मागितले जातात आणि तशा प्रकारचं राजकारण केलं जातं. मात्र हे कधी थांबेल असं आपल्याला वाटतं का? त्यांचं नाव घ्यावीत की न घ्यावीत? राजकारणी एकमेकांवरती टीका टिप्पणी करतात या बाबतीमध्ये. थेट शरद पवारांवरती देखील टीका करण्यात आलेली होती. राज ठाकरे यांनी देखील ते नाव घेतलेलं होतं. त्यामुळे नावावरनं आता आपण कधीतरी त्यांची दिलेली शिकवण आणि त्यांचा वारसा जपणार आहोत का? आपल्या देशाची काय अवस्था झालेली आहे
शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात अनेक नेते. हो मी काय कुठल्या पक्षाकडे बघून बोलत नाही, मी अराजकीय भाष्य करतोय. हो हो फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण बहुतांश नेते तसे वागत नाही. दिवसा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि नंतर हेडगेवार, सावरकर, गोळवलकरच्या विचाराचं काम करतात. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पक्के अनुयायी तयार होणार नाहीत, खरे प्रामाणिक अनुयायी जोपर्यंत तयार होणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशामध्ये समग्र क्रांती येणार नाही. ढोंगी लोक आहेत ना, फक्त निवडणुका आल्या की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे लोक आहेत, जनतेला खुश करणारे लोक आहेत, पण त्यांच्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. शाहू महाराजांनी स्वतःच्या बहिणीचा विवाह, चंद्रप्रभा देवी यांचा विवाह धनगर राजपुत्र यशवंतराव होळकर यांच्याबरोबर निश्चित केला. आज काय मानसिकता आहे समाजामध्ये, जातीवाद प्रचंड बोकाळलेला आपल्याकडे. हो आज भोंग्यावरून राजकारण होतंय आपल्याकडे. शाहू महाराजांनी रुकडी या ठिकाणी अंबाबाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पिराच्या देवस्थानाचं जे काही उत्पन्न होतं ते अंबाबाईच्या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यासाठी वापरलं. तर पाटगाव या ठिकाणी, पाटगाव मध्ये जो मठ आहे तो हिंदू देवालय आहे मोठं, तर त्याच्या उत्पन्नातून पाटगाव या ठिकाणी मशीद बांधली मुस्लिम बांधवासाठी. बरोबर. म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम असा कधीही संघर्ष झालेला नाही. बरोबर. कारण राज्यकर्ता हा कुठल्या एका जातीचा, धर्माचा नसतो, तर तो सर्वांचा असतो ना. बरोबर. आणि हाच वारसा जपण्याची खरं तर राजकारण्यांना आपण देखील आता प्रार्थना करूयात की समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या ऐवजी आपल्याला जो वारसा दिलेला आहे तो जपण्या इतपत तरी आपण आपल्या स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. धन्यवाद श्रीकांत सोनवणे, श्रीमंत कोकाटे आणि प्राध्यापक रणधीर शिंदे. आपण आमच्या या लोकशाही विशेषमध्ये येऊन आज आपण शाहूंचा वारसा जपतोय का या विषयावरती सखोल अशी चर्चा केली. त्यासाठी तर छत्रपती शाहू महाराज यांचे असलेले नेमका वारसा, त्यांचे विचार हे आपण कसे जपणार आहोत, पुढच्या पिढीपर्यंत कसे नेणार आहोत याविषयीच आजच्या लोकशाही विशेषमध्ये आपण ही चर्चा केली. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.